मला असं वाटलं देर आहे दुरुस्त आहे, आधीच मिळायला हवं होतं. तो जर मी क्षण अनुभवला नसता तर मी ढसढस रडत असते आता. ते नेहमी स्वतः बरोबर दुसऱ्यांना पण घेऊन जातात आणि ही मला वाटतं त्यांची फार मोठी गोष्ट आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि स्टार प्रवाहाचा वटपौर्णिमा स्पेशल हा भाग लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. आणि याच निमित्ताने निवेदिता ताई माझ्यासोबत आहे. कशा आहात मॅम? मस्त, एकदम मस्त. खरं तर आज सगळ्यांना भेटला, सगळ्यांसोबत इतका छान हा उत्सव सेलिब्रेट होतोय. कसं वाटतंय तुम्हाला? असं वाटतंय कुठलं तरी आमच्या घरात एक लग्न आहे आणि लग्न समारंभाच्या निमित्ताने सगळे आम्ही भेटलोय. आणि माझ्यासाठी हा एपिसोड खूप स्पेशल आहे, कारण शुभासाठी ह्या सगळ्या जणी जमल्या आहेत आणि शुभाचं घर आणि तिचं झाड वाचवण्यासाठी या माझ्या मैत्रिणींनी त्यांच्या लेकी सुनांना पाठवलं. तर माझ्यासाठी आजचा एपिसोड खूप स्पेशल आहे आणि खूप छान वाटतं. कसं ना, इव्हेंटमध्ये पण सगळे वेगवेगळे बसलेले असतात. तिकडे कसं आम्ही मस्त गप्पा मारतोय. 3 दिवसाचा उत्सव चालू आहे आमचा, खूप मज्जा येते. हो, पण थोडं हेक्टिकही सुरू आहे सध्या. आता अमेरिकेत दौरा होता, त्यात मामांना मिळालेला पद्मश्री आणि तो एक आनंद आणि ते सगळं शूट, हे सगळी तारांबळ आहे, ती कशी सध्या तुम्ही सांभाळताय? खरं सांगू, आनंद इतका आहे ना, अगदी म्हणजे काय म्हणूया, इतका न सांगता येण्यासारखा, न मोजता येण्यासारखा आनंद आहे. त्याच्यामुळे श्रम वाटतच नाहीये. मामांना आता पद्मश्री मिळालं आणि जेव्हा तो पद्मश्री पुरस्कार हातात आला, मी आज सकाळीच मामांचा इंटरव्ह्यू घेऊन आली आणि मामा म्हणाले की अमेरिकेतनं खूप धावपळ करून ती शेवटी आली आणि माझा तो क्षण तिने देखील माझ्यासोबत होती त्या क्षणी. जर मी क्षण अनुभवला नसता तर मी ढसढस रडत असते आता. मला काहीच सुचलं नसतं, कारण आमच्या आयुष्यातला एवढा मोठा क्षण होता. माझ्या नवऱ्याला पद्मश्रीने सन्मानित केलं गेलं होतं. त्या क्षणी मी तिथे असणं कशाही पेक्षा जास्त महत्त्वाचं होतं आणि मी पोहोचू शकले यासाठी मला खरंच खूप परमेश्वराचे मी आभार मानते. कारण बरोबर जर 25 तारखेला 26 तारखेला असता तर मी पोहोचू शकले नसते, कारण 25ला प्रयोग होता. बरोबर 27 तारीख होती आणि 25ला मी फ्लाईट प्रीपोन करू शकले आणि धावत पळत त्या समारंभाला पोहोचू शकले. याचं मला खूप 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 मोठं आयुष्यातलं समाधान आहे आणि खूप अभिमानाचा क्षण आहे. कारण अतिशय कष्ट करून, अतिशय स्वबळावरती त्यांनी एवढा काय म्हणू, त्यांचं एवढा सगळा तो स्ट्रगल आहे, त्या सगळ्याची परिणिती म्हणजे एक तर महाराष्ट्र भूषण, आपल्या स्टेटची तुमची कर्मभूमी आहे, तुमची जन्मभूमी आहे, त्या स्टेट गव्हर्नमेंटचा एवढा मोठा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आणि आता एका नॅशनल लेवलवरती त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पण पद्मश्री सारखा पुरस्कार त्यांना मिळाला. हे आमचं खूप मोठं भाग्य आहे. पण एक मामांसोबत काम करणं सहकलाकार म्हणून आज काय असं किती छान वाटतंय आणि अशी कोणती गोष्ट आहे जी आता अजूनही मामांकडनं घ्यायची आहे सहकलाकार म्हणून असं वाटतंय? त्यांचं काय ना, ते कधीच ते नेहमी दुसऱ्याला बरोबर घेऊन जातात. आपण असं बरेच बघतो की जे खूप मोठे ॲक्टर्स असतात, तर दुसऱ्याचं सीन असेल तर ते स्वतःवरती फिरवून घेतात किंवा डायलॉग्स कट करतात, एडिटिंगमध्ये इंटरफिअर करतात. अशोक हे असं कधीच करत नाहीत. ते नेहमी स्वतःबरोबर दुसऱ्यांना पण घेऊन जातात आणि ही मला वाटतं त्यांची फार मोठी गोष्ट आहे, जी सगळ्यांनीच घेतली पाहिजे. ते आजूबाजूच्या सहकलाकारांना कम्फर्टेबल करतात आणि एखादा सीन जर त्या व्यक्तीचा असेल तर तो त्याचाच राहू देतात. येस. पण जेव्हा कळालं की पद्मश्री मिळणार आहे, तेव्हा एक बायकाहून काय भावना होत्या जेव्हा जाहीरच झालेलं तेव्हा? खूप मला असं वाटलं देर आहे दुरुस्त आहे, आधीच मिळायला हवं होतं, पण खूप आनंदाची भावना होती. हो, पण आता वटपौर्णिमा आहे आणि मॅम रेसिपी बनवण्यात खूप छान, आम्हाला कधी बोलवत आहे मॅम रेसिपी कधी या? पण आता वटपौर्णिमेला मामांसाठी एवढा छान आता एक आनंद सोहळा आहे, त्यात काय बनवायचं असं ठरवलंय? ते आता सध्या दिवसेंदिवस व्हेजिटेरियन होत चालले आहेत. त्यांना आमचं सारस्वती साधं जेवण, कैरीची उडद मेथी त्यांना खूप आवडते, तर ती त्यांच्यासाठी बनवणार. आणि आमच्याकडे एक मणगणं बनवतात, म्हणजे ती ह्याची पुरणाची खीर असते नारळाच्या दुधातली, ती त्यांना भयंकर आवडते. आणि कारल्याची किसमूर, या सगळ्या व्हेजिटेरियन गोष्टी त्यांना ज्या खूप आवडतात त्या सगळ्या बनवणार. पण एवढा छान हा सोहळा आहे. मी आता मालिकेकडे येते की मालिकेत आता काय बघायला मिळेल आम्हाला? आता मालिकेत खूप मोठा शुभाचा एक स्ट्रगल सुरू झालेला आहे की ते घर तिला परत मिळवायचं आहे, बोरथळचं घर आमच्या. आणि त्याचबरोबर खूप मोठा ती एक चॅलेंज घेऊन आली आहे त्या दुर्गा मॅडम बरोबर, की जर ते घर तिने नाही 1 वर्षात मिळवलं तर राहतं घर सुद्धा तिला त्यांना द्यावं लागेल. तर हा खूप मोठा चॅलेंज आहे. आणखीन आता बघूया
तो शुभा चॅलेंज कसा पुरा करते. येस, पण यासोबतच घराचा विषय निघाला तर भाचीने जे विमानात केलेलं कौतुक म्हणजे आणि आमच्यासाठी ती प्राऊड मोमेंट होती. अदितीचा एवढा मोठा तो तिने जो व्हिडिओ केला तो, आणि ती स्वतः इमोशनल झाली ती, आणि तिला मी फक्त जन्म दिला नाही, अदरवाईज ती माझी मुलगीच आहे. त्यासाठी ती खूप मोठी प्राऊड मोमेंट होती. वा, पण आता मुलगा येणार आहे वाढदिवसानिमित्त, काही आहे? नाही ना, तो येऊ शकला कारण आधी अनाऊन्स केलं होतं त्या तारखेला झालं नाही, ज्या तारखेला झालं होतं त्याला सुट्टी मिळू शकली नाही, म्हणून तो येऊ शकला नाही. पण तिथून तो सतत आमच्या बरोबरच होता. माझा पुतण्या होता, माझे दीर होते आणि माझे मेहुणे होते सोबत, त्यामुळे आम्ही असे सगळेजण होतो त्यांच्यासोबत. पण आज तुमची लाल थीम आहे, एवढ्या छान सुंदर दिसत आहे. पण एक असंच आहे, मामांचं जे लिंबू कलरची साडी आहे, मामाने कधी गिफ्ट केली लिंबू कलरची साडी? ते मला म्हणाले तुला काय हवं ते घे. पण असं कधी झालंय की ती अशा रंगाची साडी नेसून आल्यावर मामांकडनं काही कॉम्प्लिमेंट मिळाली? नाही नाही, अशा त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट नेहमीच मिळत असतात. पर्टिक्युलर कलरच्या साडीची गरज नाही आहे त्याला. खूप छान वाटतं मॅम तुमच्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप खूप अभिनंदन तुम्हाला. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.